एक ऐतिहासिक यात्रेत सहभागी होण्याची मला खरं संधी मिळाली. माझ्या वाटतं जीवनातला सगळ्यात मोठा एक आनंदाचा क्षण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 21 शताब्दीच्या निमित्तानं ही गोदा ते नर्मदा यात्रा आम्ही सुरू केली आणि पाठीमागची जी भूमिका होती ती आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प जो केला आहे त्यातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेला सुरुवात केली. म्हणजे गोदावरीचा जे उगम होतो त्र्यंबकेश्वरला तिथं गोदाजल घेऊन आणि जी जन्मभूमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची श्री क्षेत्र चौंडी येथून ती पवित्र माती घेऊन आम्ही या सगळ्या यात्रेला प्रारंभ केला. उद्घाटनाला स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय हजर होते. त्यांच्या हस्तेच शुभारंभ झाला. स्वामी समर्थ पीठाचे आदरणीय गुरुमाऊली त्या ठिकाणी होते. त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. चौंडी येथून निघालेल्या यात्रेला उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्याचा शुभारंभ केला. पण हे सगळं करताना माननीय आमचे आमदार गोपीचंदजी पडळकर आहेत, नवनिर्वाचित खासदार आमचे रामरावजी वडकुते साहेब आहेत, शेतकरी संघटनेचे नेते सदम आम्ही सगळेच बरोबर आहोत यात्रा सुरुवातीपासून. यामध्ये जो मी लोकांमध्ये उत्साह पाहतोय, गावोगावी आम्ही जातोय प्रवासामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बद्दलचं एक असे असणारा आदर, त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड जो काही आदरयुक्त भावना आहे आणि हा संकल्प जो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा केलेला आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आशीर्वादानं आम्ही त्या प्रयत्नामध्ये सरकारच्या बरोबर आहोत अशा प्रकारचा विश्वास आम्हाला जनतेने दिला. तर राज्यामध्ये या सगळ्या कामामध्ये आम्ही ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे कार्यकर्तृत्व आहे, उदाहरणार्थ जलसंधारणामध्ये आहे, मंदिराची पुनर्बांधणी आहे, घाटमाथे दुरुस्तीचा प्रश्न आहे. पण त्यांनी जे पाणी संवर्धनामध्ये नद्यांच्या संवर्धनात जे काम केलं ते आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायी आहे. आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली जी कॅबिनेट मीटिंग घेतली ती चौंडीला घेतली आणि त्यांच्याप्रती त्याला कायमस्वरूपी चिरंतन स्मारक त्यांचं उभं राहावं म्हणून राज्य सरकारनं 700 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी विकास आराखडा मंजूर केला. त्याच अनुसरून आता ही यात्रा सुद्धा गोदा ते नर्मदा जी आहे या दोन पवित्र नद्यांचा संगम आम्ही करतो आणि या यात्रेमध्ये साधारण संपूर्ण राज्यभरातून साधारण 131 नद्यांचे कलश आपण आणलेले आहेत. त्या ठिकाणी विधिवत पूजा त्या भागातील सन्मान्य आमदार असतील, मंत्री महोदय असतील यांनी करून आणि आम्ही सगळे जल आम्ही राज्यातलं नर्मदेला समर्पित करतो. आणि त्याचा समारोप उद्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांचे शुभ हस्ते होणार आहे. या माध्यमातून एक प्रेरणा जी आहे ती समाजामध्ये निर्माण होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यात्रा जळगाव जिल्ह्यात 4 मंत्रीपदे असतानाही एकही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे आलं. नाही, आता शेवटी गिरीश भाऊ तर आमच्याबरोबर शुभारंभालाच होते, उद्या समारोपाला येतील. आता त्या मंत्र्यांची काही कामं असतील किंवा त्यांना काही प्राथमिकता असेल, पण आमचे या मतदारसंघाचे आमदार माननीय मंगेशजी स्वतः आवर्जून उपस्थित आहेत. त्यामुळं त्यांनी ते मोठं स्वागत आम्ही सगळ्यांचं केलं. त्यांनी संध्याकाळी धुळ्याला आमची यात्रा आहे त्या ठिकाणी धुळ्याचे आमदार सन्मान्य अग्रवालजी आहेत, महापौर आहेत, त्यांनी एक मोठी उत्साहानं तिथे आमदार महोदयांनी तयारी केलेली आहे. मला वाटतं याचा जो ब्रायटर साईड आहे की आपण हे यात्रेचं जे स्वरूप आहे त्या पाठीमागची जी भूमिका आहे, जे आमची त्या ठिकाणी असणारं आमचं जे कमिटमेंट आहे ती जास्त महत्त्वाची आहे. आता मंत्री महोदय जरी हजर नसले कोणी तर त्यांचा पाठिंबा आहेच ना मला. पण ते त्यांच्या मतदारसंघातून गेलो असतो, मतदारसंघात हजर आले असते. थँक्यू.
समजा आतापर्यंत 145 कोटीची खैरात देण्यात आली असा आरोप रोहित पवारांनी केला. असं की स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अपघातानंतर याची DGCची चौकशी चालू आहे. स्वतंत्र चौकशी यंत्रणा उभी केलेली आहे. सरकार कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याच्या विषयामध्ये चौकशी कोणी करत असेल त्याला सरकारची तयारीच आहे. परंतु मला वाटतं हे रोहित पवारचं काम जे रोहित पवार स्वतः इतके भरकटलेले आहेत, त्यामुळे त्यांना फक्त कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात राहणं एवढंच त्यांचं काम सुरू आहे. त्यात काय गप्पस्फोट आहे. मला वाटतं चौकशी यंत्रणा काम करतात, त्यांना करू दिलं पाहिजे. उद्या जर त्यांचे आरोप खोटे निघाले तर मग ते काय राजकारण संन्यास घेणार आहे का? मला वाटतं त्यांनी त्यांच्या काकाचा सल्ला आजोबाचा सल्ला घेतला पाहिजे. आपण किती मर्यादा ओलांडावी राजकारणामध्ये किंवा एखाद्या दुर्दैव घटनेचं किती राजकारण करावं हे त्यांनी मला वाटतं त्यांच्या आजोबाचा सल्ला घ्यायला हरकत नाही. घराचं प्रकरण दाबावं यासाठी KCSचं प्रकरण जे आहे ते समोर आणलं आहे असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. मी संभाजीनगर ते सांगितलं की इम्तियाज जलील स्वतः एक पत्रकार राहिलेले आहे. त्यांच्यावर अशा बेजबाबदार विधान अपेक्षा नव्हती मला. शेवटी त्या खरंच प्रकरणामध्ये आता SIT स्थापन केलेली आहे. जवळजवळ 9 ते 10 गुन्हे दाखल झालेत. त्याचं सगळं प्रकरण आता अतिशय त्याच्या कुठे बँक खाते आहेत. ईडीची चौकशी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी आता रिकव्हरी होते. ईडी काही खाते गोठवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय बँड लावून चौकशी करायची त्याची. सरकारनं जे उपाययोजना केलेल्या आहेत, दुर्दैवानं निरपराध महिलांचं शोषण झालं. ही दुःखद घटना आहे. अतिशय निंदनीय प्रकार आहे. आता इतकं बारकाईने त्यामध्ये चौकशी चालू आहे. आता रोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. याचा अर्थ आता उद्या एखादं प्रकरण समोर आलं म्हणजे TCS प्रकरण जागण्यासाठी आम्ही ते प्रकरण आणलं असं म्हणायचं का? तर मला वाटतं राज्यकर्ते सुद्धा किंवा जे पदावर राहिलेल्या लोकांनी सुद्धा थोडं भान ठेवून वक्तव्य करण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेने जे आहे त्या 80 मराठी काढायच्या त्या इंग्रजी माध्यमात मराठी विचारवंत असेल यांनी मोठं विरोध केलेला. मला जी कल्पना नाही येत कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्णय केला. शेवटी मराठी एका बाजूला आम्ही सक्तीचं करायचं म्हणतोय, परंतु जरी इंग्रजी शाळा जरी रूपांतर झाल्या असतील, परिवर्तित झाल्या असतील, पण लोकांचा सध्या ओघ CBSE आहे, ICSE आहे, इंग्रजी माध्यमात मुलं गेली पाहिजे. आता जे आंदोलन करते त्यांच्या सर्वांची मुलं इंग्रजी शाळेत आहेत. आपली हीच अडचण आहे मोठी. ही आंदोलनकर्त्यांची तरी काय इंटिग्रिटी आहे. आज सगळे जे पुढारी आहेत त्या पक्षाचे त्यांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमातच आहे. CBSE मध्ये. मला वाटतं मुलांच्या भविष्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तो कोणत्या शाळेत शिकतो यापेक्षा त्याला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हे आपण खरं त्याचा पुरस्कार केला पाहिजे. आता मराठी भाषा जरी इंग्रजी माध्यम शाळा असेल, CBSE ICSE, तर आधी सरकारनं त्या ठिकाणी मराठी शिकवलंच गेलं पाहिजे ही आता सक्ती केलेली आहे. तर त्यात मला वाटतं म्हणून नेमकी तो निर्णय काय झाला, कोणत्या पार्श्वभूमीवर झाला, वस्तुस्थिती काय याची मला माहिती नाही. पण आपल्या पिढीला गुणवत्तेवर आधारित शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक पालकाची इच्छा आपला मुलगा आता पुढं त्यांनी चांगल्या उद्याच्या काळात आपल्या कुटुंबाला मोठा आधार झाला पाहिजे हा विचार करतो आपण. सर, मिरापूर परिसरामध्ये पहलगामची पुनरावृत्ती घडलेली आहे. त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना धर्म विचारून त्यांनी मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कसं पाहता? असं आहे की समाजामध्ये एक जी विकृती तयार होते, मला वाटतं कुणातरी एखाद्या घटनेचा प्रभाव किंवा काय असेल त्याच्यात पुनरावृत्ती करून आपण काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या प्रकारामध्ये कडक धोरण स्वीकारलेलं आहेच आहे. परंतु मला वाटतं अशी जी समाजकंटक आहे, ज्या सोसायटी वाचवून म्हणून काम करत असतील किंवा हेल्पर म्हणून काम करत असतील, पुढे जे एम्प्लॉयर आहे ज्यांनी त्याला नोकरी दिलेली आहे तर तो सुद्धा तितकाच जबाबदार आहे ना. त्यांनी त्याची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे. आज काय झालं आहे, एक फॅशन झाली, काही घटना घडली की शासनावर आरोप करून विरोधक मोकळे होतात. पण प्रत्येकाने आपलं दायित्व काय मग निभावलं पाहिजे की नाही. शासन म्हणजे कोण? उद्या आम्ही सत्तेत आहात, उद्या दुसरे कोणी सत्तेत येतील. परंतु सामाजिक आता एवढ्या आमच्या सामाजिक संस्था आहेत, एवढे NGOs काम करतात. आज आमचे ह्या अशा त्यावर प्रकार घडतात त्यावेळी ते काय करतात मग? खरं काउन्सिलिंग त्या ठिकाणी समाज
व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्यावेळी घुसतात तर त्याचा बंदोबस्त सुद्धा मला वाटतं एक समाजाने सुद्धा आपलं दायित्व म्हणून केलं पाहिजे. साहेब, ज्यावेळेस आरोपीने संबंधित व्यक्तीवर हल्ला केला त्यावेळेस त्यांना कलमा पडायला लावला. त्याचबरोबर जो आरोपी आहे तो ISI शी संबंधित आहे असं देखील तपासात उघड. असे बरेच प्रकार ठाण्यामध्ये संभाजीनगरमध्ये सिम्मीशी संबंधित बरेच आरोप पकडले पुढच्या काळामध्ये. हे रॅडिकलायझेशन जे सुरू आहे ISISच्या माध्यमातून किंवा अन्य अशा ज्या काही देशविरोधी संघटना आहेत, आतंकवादी संघटना आहेत, मला वाटतं तरुण मुलं त्यात बळी पडतात. पण मी मुद्दा तो सांगत होतो ना, एक ओव्हरनाईट होत नाहीये. त्याचा मित्रपरिवार असेल, त्या भागात राहतो त्या भागातले नागरिक आहेत. म्हणजे आज माझ्यावर वेळ नाही म्हणून मी आपलं शांत बसून घ्यायचं, निमूटपणे सगळं पाहत बसायचं. आम्ही सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे अशा समाजविरोधी समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी. जिथे आपल्याला माहिती मिळते तर तात्काळ ती पोलीस यंत्रणेला दिली पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी आमची आहेच ना. मराठी सक्तीची जी मोहीम आहे ती सुरूच राहणार आहे आणि संपांना संपाच्या ज्या धमक्या त्यांना दिल्या आहेत त्याच्यावर त्याची चर्चा सुरू आहे. त्या संघटना काल मला वाटतं प्रकाश राव ना त्याचं नाव, मला वाटतं युनियनचे लीडर आहेत ते आणि मला वाटतं आणखीन संघटनेवर त्यांची चर्चा सुरू आहे. कल्पना करत असतील, निंदा काम असतील, हे पोलिसांना सापडत नाही. काय करताय कसं कोण? कल्पना खरात? नाही नाही नाही, खरात ती मंडळी कल्पना खरा ना. काय करतात? अगं पोलिसांनी विचारलं पाहिजे, तुम्ही मला घेऊन काय करणार. मला वाटतं मोठ्या प्रमाणात सरकारनं मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे सगळ्या लोकांची. आता कोणीतरी त्याला आता त्या खरात तर देवाचा अवतार होता ना, त्यामुळे काही लोकांना असं वाटतं आपलं देव धोक्यात आहे. त्याने मग त्या मंडळीला कुठे ठेवलं जपून काय माहीत नाही आपल्याला. म्हणजे भावनिक प्रश्न असतो, एक आपण इमोशनल इश्यू तयार करतो ना त्या नावाखाली. जसं आता आसाराम बापू अजूनही मी काही ठिकाणी पाहतो की त्याचे पोस्टर लावले काही ठिकाणी, त्याच्या अजून त्या लोक आरत्या वळतात आसाराम बापूला. याची अवस्था आहे. दुर्दैवाने समाजाच्या अज्ञानाचा किती फायदा घ्यावा, किती गैरफायदा घेतात, हे उत्तम उदाहरण आपण खरं तर पाहिजे. मला वाटतं त्याचंच कारण असलं पाहिजे, कोणतरी त्याला मदत करत असलं पाहिजे. आपल्याला कसं माहित नाही. एसटी महामंडळाने जो आहे तो 2 रुपये अतिरिक्त स्वच्छताचा जो अधिकार आहे तो प्रवाशांच्या पिठावर लावलेला म्हणजे प्रत्येक पिठावर 2 रुपये त्यांना अधिकार द्यावा लागतो. परंतु त्याच तुलनेत जर आपण आजही स्थिती बघितली तर बस स्थानकांची जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय आहे. बसांची जी स्थिती आहे ती देखील अत्यंत खराब आहे. प्रवाशांचं असं म्हणणं की हा जो अधिकार आपण 2 रुपये घेतो तो रद्द केला पाहिजे. नाही, मला आपल्याकडून समजलं मला तो अधिकार लावला म्हणून. परंतु आता सेवा सुधारण्याचाच त्याचा प्रयत्न दिसतो. आता त्या गाड्या म्हणतं इलेक्ट्रॉनिक बस आम्ही आता आलोय संभाजीनगरहून, चांगल्या बसेस होत्या त्या. त्या जुन्या पत्र्याच्या त्या रिबेट मारल्या गाड्या तर त्या कालबाई होत चाललेल्या आहेत. आता प्रवाशाच्या तुमच्यासाठी वेगळ्या गाड्या होतात, त्यांच्यासाठी वेगळ्या गाड्या असतात. नाही, या जनतेच्याच होत्या, आम्ही फक्त भाड्याने घेतल्या त्या. त्या आमच्यासाठी नाही त्या. मी मान्य करतो ना, आपल्याकडे बसेसची अवस्था अतिशय म्हणजे अतिशय दुरावस्था आहे. माझ्याकडे अपघात झाला एक 5-7 वर्षापूर्वी. आमचे नाव सांगत नाही, पण ते गृहस्थ ते एसटी टायर असून मागचा तर सीट असतं त्याच्या सीट खाली गेली ती आणि त्यांच्यावर गाडी गेली, ऑन द स्पॉट गेली. विचित्र अपघात होता एकदम. 7-8 वर्ष संगमनेर डेपोमध्ये. म्हणजे मी मान्य करतो की त्याच्यामध्ये बरेच सुधारणा करण्याची अवस्था आहे. नाही, आता मला वाटतं ते काय कोणत्या पार्श्वभूमीवर काय शिक्षण ठोकलेलं माहित नाही मला. पण निश्चितच तिथे काही माहिती होईल. कायदेशीर बाबी असतात ह्या. लोक आंदोलन करतात. आमच्या पडळकर साहेबांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. राजकीय पुढे होतो आता ते. तर मला वाटतं नितेश राणेंची एक अतिशय स्पष्टोक्ती आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली नेहमीच एक वेगळी छबी निर्माण केली आहे. आम्ही सगळे नितेश बरोबर आम्ही सगळे आहोत. प्रश्न आहे त्यांच्यावर लोकांची मागणी गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. गंभीर स्वरूपाच्या त्यांनी सुविधा केली आणि सामान्य माणसाला वेगळा नाही, त्यांच्यासाठी वेगळा नाही. संजय गायकवाडचं मी काय सांगणार आहे ना. संजय मी सकाळी बोललो संभाजीनगरला की तुम्ही अशा भ्रमिष्ठासारखे विधान त्यांनी बंद केले पाहिजे. मी बोललोय.
संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभरामध्ये बागेश्वर धरण जे आहे 13% ठिकाणी आंदोलन देखील होत आहे. एकीकडे बागेश्वर धरणाने जरी माफी मागितली तरी मात्र संभाजी ब्रिगेड आक्रमक करायचं कारण नाही, त्यांना गुन्हे दाखल करायचे पोलीस स्टेशन आहेच ना, जाऊन गुन्हे दाखल करावेत ना, मागणी दाखल केली पाहिजे. ते शुल्क रजिस्टर ऑफिस त्यांना ज्याला वाटतं की हे चुकी चालली असेल, मागे आमचं म्हणणं चुकीचं असेल, ते रजिस्टर ऑफिस. तर शासनाने हस्तक्षेप का करावा? प्रत्येकाचे कोणाला विचार पडतात, कोणाला पटत नाही. ज्यांना पटत नाही त्यांना मोकळी घ्या ना. कायद्याच्या चौकटीमध्ये घटनेत तुम्हाला अधिकार दिलेला आहे, ते दाखल करा गुन्हा. कोणी पुढे गेलं पाहिजे गुन्हे दाखल करायला. आंदोलन नाही, तुम्ही गुन्हे दाखल करा. जर दाखल करून घेतले तर मग वेगळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.